उपमुख्यमंत्री अजित पवार आता राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे देखील आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी देखील अजित पवारांच्या सोबत आहेत। राजकोट किल्ल्याची पाहणी अजित पवार आता करतील। अमोल मोरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, अजिंक्य, अगदी आत्ताच अजित पवार जे आहेत उपमुख्यमंत्री हे राजकोट किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे देखील सोबत आहेत। अर्थात आता जर आपण बघतोय जे आपल्याला व्हिज्युअल दिसतात त्यानुसार ज्या ठिकाणी ही घटना घडली किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आता या चबुतऱ्याच्या जवळ अजित पवार पोहोचलेले आहेत। अजित पवार या ठिकाणी पाहणी करतील। साधारणपणे त्यांच्या दौऱ्यानुसार एक अंदाजे 15 ते 20 मिनिटं तर ते या ठिकाणी निश्चितच असणार आहेत। इथले स्थानिक काही त्यांचे पदाधिकारी असतील, पोलीस असतील किंवा अगदी महसूल विभागाचे काही अधिकारी सध्या या ठिकाणी हजर आहेत, पाहणी करतील। आणि मुख्य बाब हीच आहे की अजित पवार साधारणपणे या सगळ्या दौऱ्यामध्ये किंवा ही पाहणी केल्यानंतर एकंदरीत या विषयावरती नेमकं महाराजांच्या या भूमीमध्ये आल्यानंतर नेमकी काय भाष्य करणार आहेत, त्यावरती काही बोलणार आहेत का? कारण की अजित पवारांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की माफी तर मागितलेली आहे संपूर्ण जनतेची, पण इथं आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय असणार आहे हे बघावं लागेल। साधारणपणे 8:30 वाजता अजित पवार त्यांचा दौरा संपवून पुन्हा एकदा त्यांच्या पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत। अजिंक्य, अमोल, राजकीय आरोप प्रत्यारोप देखील या सगळ्या घटनेनंतर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं। या अनुषंगाने देखील अजित पवार काही भाष्य करतील का? अजिंक्य, नक्कीच महत्वाची आहे ही बाब, कारण की आपल्या सर्वांना ठाऊक आहे की अगदी 2च दिवस झालेले आहेत याच राजकोट किल्ल्यावरती शिवसेनेचा ठाकरे गट आणि नारायण राणे यांचे समर्थक भाजपचे काही कार्यकर्ते भिडले होते आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून कुठेतरी एक संतप्त प्रतिक्रिया उमटली होती। राजकीय क्रिया प्रतिक्रिया देखील यावरती उमटलेल्या होत्या आणि अशा पार्श्वभूमीवरती अर्थात अजित पवार यांचा रोख किंवा अजित पवार हे साधारणपणे रोखोक बोलण्यासाठी ओळखले जातात। त्यांची यापूर्वीची जरी आपण काही विधानं बघितली तर ती देखील त्याच पद्धतीची आहेत आणि त्याच्यामुळे विधानसभा निवडणुका अगदी तोंडावरती आहेत। त्याच वेळेला हा घडलेला संपूर्ण प्रकार सध्या म्हणजे 2 दिवसापूर्वी जो राडा झाला अशा पार्श्वभूमीवरती अजित पवार नेमकं काय बोलतात, कुणाचे कान टोचतात किंवा त्या संपूर्ण प्रकरणावरती काय भाष्य करतात यासाठी देखील सध्या प्रसारमाध्यम असतील त्यांचं देखील त्याबाबतची उत्सुकता आहे, त्यांचं देखील त्यांच्याकडे लक्ष आहे। कारण की 2 दिवसापूर्वी जो राडा झाला तर एकंदरीत कुठेतरी ती अनपेक्षित घटना होती, कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ल्यावरती अशी घटना घडणं ही दुर्दैवाची बाब आहे। आणि आता सध्या जर आपण बघितलं तर अजित पवार या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहेत आणि ही माहिती घेतल्यानंतर नेमकं काय बोलतात, काय सांगतात, अधिकाऱ्यांशी काय चर्चा करतात आणि प्रसारमाध्यमांशी काय बोलतात हे पाहावं लागेल। अजिंक्य, बरोबर आहे अमोल, आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनंच राज्यातल्या काही ठिकाणी काल मूक आंदोलनं देखील करण्यात आलेली होती आणि आज अजित पवार आता घटनास्थळाची पाहणी करतायत, अधिकाऱ्यांशी ते संवाद साधून माहिती जाणून घेत आहेत। अमोल, याविषयी नेमकं काय सांगताय? अजिंक्य, नक्कीच ही बाब महत्वाची आहे। जरी तुम्ही सरकारमध्ये असलात तरी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि मला वाटतं राज्यच नाही तर जगात आणि देशाच्या पाठीवरती अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा त्यांना आदर्श मानणारा एक मोठा वर्ग आहे किंवा त्यांचा एक आदर्श आपल्या सर्वांसमोर आहे। अशा वेळेला यावरती कुणीही राजकारण करू नये अशा प्रकारची एकंदरीत भूमिका सर्व पक्षीय घेत होते, पण आरोप प्रत्यारोप मात्र काही थांबत नव्हते। आणि एकंदरीत इथं आल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला प्रतिक्रिया देतात, क्रिया करतात, त्याला प्रतिक्रिया येते, उत्तर दिल्यानंतर त्याला प्रतिउत्तर येत असतं आणि अशा पार्श्वभूमीवरती म्हणजे अर्थात इथल्या काही पदाधिकाऱ्यांशी ज्या वेळेला आम्ही काल बोललो मूक आंदोलनादरम्यान तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला पक्षाकडून आदेश आलेले आहेत की कोणत्याही प्रकारची म्हणजे या एकंदरीत घडामोडीला वेगळं वळण लागणार नाही, कोणत्याही प्रकारे कुठलाही शब्द असा आपल्याकडून जाईल जेणेकरून त्याच्यावरती पुन्हा प्रतिउत्तर येईल, प्रतिक्रिया येईल, अशी कोणतीही घटना घडता कामा नये, कोणतीही गोष्ट घडता कामा नये। आणि त्यासाठी आम्ही एकंदरीत मूक आंदोलन जे आहेत ते करत आहोत। अर्थातच एक गोष्ट आहे की अजित पवार हे सरकारमध्ये आहेत आणि त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्याच पक्षाकडून केलं गेलेलं आंदोलन नक्कीच चर्चेचा विषय ठरलेलं होतं, पण मूक आंदोलन जे आहे ते मला वाटतं यातून कदाचित जो 2 दिवसापूर्वी राडा झाला किंवा ज्या काही घटना घडल्या, ज्या काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, तर मला वाटतं कुठेतरी त्या पार्श्वभूमीवरती झालेलं एक वेगळं आंदोलन होतं किंवा वेगळी एक क्रिया प्रतिक्रिया जी आहे अजित पवार यांच्याकडून दिली गेलेली होती, त्याचे राजकीय वर्तुळातून वेगवेगळे अर्थ काढले गेले, अनेक अन्वयार्थ लावले गेले
अगदी अजित पवार जर सत्तेमध्ये आहेत तर ते अशा पद्धतीने आंदोलन करतात किंवा त्यांचे कार्यकर्ते असे आंदोलन करतात, पक्षाकडून जर का असा आदेश येत असेल त्याचा नेमका अर्थ काय, हा अर्थ उलगडण्याचा देखील प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे निश्चितच अजिंक्य, जसं तू म्हटलंस त्याप्रमाणे की हे आंदोलन, त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि अजित पवारांची भूमिका किंवा अजित पवारांनी मागितलेली माफी, अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संपूर्ण जनतेची माफी मागितलेली आणि एकंदरीत ह्या सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या म्हणाव्या लागतील. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांपुढे कोण मोठा किंवा कोणीही मोठा नाहीये ही गोष्ट प्रत्येकाला मान्य आहे आणि मला वाटतं सध्या तरी या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाने प्रत्येक जण त्या मूल्यांवरती सध्या चालताना दिसतोय. पण राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र कुठंही सध्याच्या घडीला थांबत नाहीयेत आणि अशा वेळी आता अजित पवार काय बोलतात ते पाहावं लागेल. कारण की निश्चितच अगदी पाहणी करतात, त्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतात आणि हे झाल्यानंतर अजिंक्य स्वाभाविकपणे पत्रकार म्हणून हे प्रश्न त्यांना विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी अगदी मला वाटतं काही वेळात अजित पवार हे प्रसार माध्यमांशी संवाद साधू शकतात. ठीक आहे अजिंक्य. अमोल, असे जोडलेले रहा. आपण दृश्य पाहतो आहोत सध्या. अजित पवार राजकोट किल्ल्यावर आहेत, घटनास्थळाची ते पाहणी करतायत, अधिकाऱ्यांकडनं या सगळ्या प्रकाराची ते माहिती जाणून घेत आहेत. सोबत खासदार सुनील तटकरे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत होते. स्थानिक राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील आहेत आणि सरकारी अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार राजकोट किल्ल्यावर काही वेळापूर्वी दाखल झाले. घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली आणि इथे उपस्थित असलेले जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्याकडनं ते या सगळ्या अपघाता प्रकरणाची माहिती जाणून घेत आहेत. विजय केसरकर आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. विजय, अजित पवार काही वेळापूर्वी दाखल झाले, आता सध्या ते घटनास्थळाची पाहणी करतायत, अधिकाऱ्यांकडनं माहिती जाणून घेत आहेत. विजय, अगदी बरोबर आहे अजिंक्य. काही वेळापूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत आणि ते घटनास्थळाची पाहणी करत आहेत. सोबत सुनील तटकरे देखील आहेत. अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेत आहेत की कशा पद्धतीने ही जी घटना घडली त्याची नेमकी कारण काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आहे ते अजित पवार या ठिकाणी करत आहेत. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण झालं त्यावेळी देखील अजित पवार या ठिकाणी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांच्या समवेत अजित पवार देखील या ठिकाणी उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होते. त्यानंतर ही जी घटना घडली, आता हे अजित पवार पाहणी करत आहेत. जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत वेगळे अधिकारी आहेत. हे वेग या ठिकाणी वाऱ्याचा वेग किती असेल किंवा काय अशा पद्धतीची चर्चा आहे ती या ठिकाणी अजित पवार करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून माहिती आहे ती घेताना या ठिकाणी अजित पवार पाहतात. तिथून पाहणी झाल्यानंतर माध्यमांशी ते बोलतात का हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. कारण चर्चा करत असताना अजित पवार यांनी कॅमेऱ्यांना लांब ठेवलेला आहे. दूरूनच तुम्ही शूट करा अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळं जे काही चर्चा करत आहेत त्याची माहिती आहे ती या पाहणीनंतरच ते आपल्याला देतील. बिलकुल विजय, असेच सोबत जोडलेले रहा. आपण दृश्य दाखवूया प्रेक्षकांना. अजित पवार राजकोट किल्ल्यावर दाखल झालेले होते काही वेळापूर्वीच आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी ते सध्या चर्चा करतायत, घडलेल्या प्रकाराच्या संदर्भात माहिती जाणून घेत आहेत. ही थेट दृश्य राजकोट किल्ल्यावरची. राष्ट्रवादीचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते देखील यावेळेला अजित पवारांच्या सोबत उपस्थित आहेत. खासदार सुनील तटकरे देखील आहेत. सरकारी अधिकाऱ्यांकडून अजित पवार या सगळ्या प्रकारासंदर्भातली माहिती जाणून घेत आहेत. दुर्घटनास्थळाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या करतायत. या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांना देखील सुरुवात झालेली होती. बोला मॅडम. उपमुख्यमंत्री अजित पवार राजकोट किल्ल्यावर आहेत आणि सध्या ते दुर्घटनास्थळाची पाहणी करतायत. यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर ते भाष्य करतील याची देखील उत्सुकता असणार आहे. कारण झालेल्या प्रकाराबाबत अजित पवारांनी
जाहीररित्या माफी देखील मागितलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या संदर्भात माफी मागितलेली होती। अजित पवार राजकोट किल्ल्यावर दाखल झाले होते आणि पुतळ्याची त्यांनी पाहणी केलेली आहे। दुर्घटनास्थळाची त्यांनी पाहणी केलेली आहे। अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती देखील जाणून घेतलेली आहे। यावेळेला ते अधिकाऱ्यांना काही सूचना करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे देखील घटनास्थळी आहेत। राजकोट किल्ल्यावर दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी दुर्घटनास्थळाची तातडीनं पाहणी केली आणि इथं उपस्थित अधिकाऱ्यांसोबत त्यांनी संवादही साधला। अजूनही काही अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करताना दिसतात आपल्याला दृश्यांमध्ये। माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्यांना यावेळेला अजित पवारांनी सांगितलं की थोड्याच वेळात तुमच्याशी मी संवाद साधेन, मात्र सध्या पाहणी करू द्या, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू द्या। आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो राजकोट किल्ल्यावरची। राजकीय नेत्यांचे सध्या दौरे या सगळ्या संदर्भात सुरूच आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।